महिला डॉक्टर व परिचारिकांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ दोषींवर कारवाईची मागणी. डॉक्टर्स असोसिएशन गंगाखेडच्या तहसीलदार उषा किरण शृंगारे यांना निवेदन. कल्याण डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात कर्तव्य बजावत असलेल्या महिला डॉक्टर, महिला परिचारिका, वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत संबंधित आरोपींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी डॉक्टर्स असोसिएशन गंगाखेडच्या वतीने उपविभागीय अधिकारी तहसीलदार उषा किरण शृंगारे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर के.पी. गारोळे व सचिव डॉक्टर मनीष बियाणी यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की रुग्णसेवा बजावत असलेल्या डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले ही अत्यंत गंभीर बाब असून अशा घटना वैद्यकीय क्षेत्रासाठी तसेच समाजासाठी चिंताजनक आहेत. अशा प्रकारच्या हिंसक घटना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करतात. परिणामी ते मानसिक तणावाखाली सेवा देण्यास बाध्य होतात आणि डॉक्टर्स असोसिएशनने प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर के.पी. गारोळे, सचिव डॉक्टर मनीष बियाणी, डॉक्टर आनंद चांडक, डॉक्टर सुभाष कदम, डॉक्टर केशव मुंडे, डॉक्टर शोभा कदम, डॉक्टर अर्चना निरस, डॉक्टर प्रतिभा भालेराव, डॉक्टर प्रीती घुले, डॉक्टर सुप्रिया चांधणे, डॉक्टर पद्मंजली टाले, डॉक्टर एल.एस. भरड, डॉक्टर अशोक हाणवते, डॉक्टर आर.आर. वाटमवार यांच्यासह गंगाखेड शहरातील डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हा आढावा घेतला आहे आमचे गंगाखेडचे प्रतिनिधी अली चाऊस यांनी. पाहुयात याबाबत सविस्तर बातमी. कल्याण डोंबिवली येथील नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जो महिला डॉक्टर्स, नर्स आणि परिचारिका यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आज माननीय तहसीलदार मॅडम यांच्यातर्फे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यमंत्री यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. हा जो हल्ला झालेला आहे तो केवळ तिथल्या महिला कर्मचाऱ्यांवर हल्ला झालेला नसून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरील हा हल्ला आहे आणि असे जर हल्ले होत राहिले तर डॉक्टरांना एक भयमुक्त वातावरणात काम करता येणार नाही आणि असे वारंवार होणारे हल्ले टाळावेत आणि त्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून आम्हाला आमच्या दवाखान्यामध्ये भीतीमुक्त वातावरणात आरोग्य सेवा देता येईल. आणि हा झालेला जो हल्ला आहे त्या दोषीला हा जो गुन्हा आहे तो फास्ट ट्रॅकवर चालवून त्याचा निकाल लवकरात लवकर देण्यात यावा आणि त्याला कठोरातली कठोर अशी शिक्षा व्हावी, जेणेकरून पुन्हा असे हल्ले होणार नाही याची सगळ्यांकडनं काळजी घेण्यात येईल आणि आम्हाला चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे सेवा रुग्णांना देण्यात येईल. धन्यवाद. अशा संदर्भात सगळ्यांना नमस्कार. आज आम्ही इथे तहसील कार्यालय गंगाखेड इथे सर्व डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर इथे निवेदन देण्यासाठी उपस्थित झालो आहोत. काल कल्याण मुंबई डोंबिवली येथे नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही हे सर्व डॉक्टर्स, महिला डॉक्टर्स आणि आम्ही सर्व डॉक्टर्स या सगळ्या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. कारण त्या मोठी गंभीर असं प्रकरण नव्हतं की त्या शासकीय हॉस्पिटलमध्ये NICU बेड अवेलेबल नाही असं तेथील डॉक्टरांनी बोलले. त्या कारणावरनं तेथील नगरसेवकांनी त्या महिला डॉक्टर, महिला कर्मचारी, स्टाफ नर्सेस आणि डॉक्टर यांच्यावर मोठी शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत आणि या दोषीवरती कठोर कारवाई व्हावी यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. तात्काळ याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही त्यांचा खटला चालवण्यात यावा आणि ताबडतोब दोषींना ही कठोर शिक्षा झालीच पाहिजे. कारण की ह्या अशा घटना ज्या आहेत वारंवार महाराष्ट्रामध्ये सारख्या आम्ही या वर्षामध्ये जवळपास 3-4 वेळेस आम्हाला निवेदन देण्यासाठी यावं लागलं. वारंवार आम्ही असे निवेदनं देऊनही सुद्धा की ह्या घटना कमी होत नाही. येथे कुठून तरी ही शासनाची शासनाने कुठंतरी कठोर पाऊल उचलायला पाहिजे आणि ह्या घटना घडू नयेत आणि
डॉक्टरांमधलं आणि समाजामधला दुवा जो आहे कायम राहावा अशी आमची सगळ्यांची विनंती आहे आणि दोषीवरती कारवाई व्हावी ही आमची सगळ्यांची विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू.